प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आपल्याकडे सर्रासपणे वापरली जाणारी ही उक्ती खरं तर एखाद्याने प्रयत्न करावे यासाठी वापरली जाते. पण आजच्या काळात अनेक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन या उक्तीचा आदर्श घडवून देणारं एक उदाहरण आज सगळीकडे गाजतंय. आणि हे नाव आहे योगिता नरवडे या तरुणीचं. वयाच्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलेल्या या मुलीनं लहानपणीच आपल्या अभ्यासातली चुणूक सिद्ध केली होती. आणि तिच्या याच प्रयत्नांना साथ दिली ती तिच्या काकांनी, अर्थात लहू नरवडे यांनी. मी पूर्वी गावीच राहायचो. त्यावेळेस योगिता छोटी होती, अक्षरशः 6वीच्या आसपास. 6वीला असताना मी तिला सहज एक घराशेजारी कंपनी होती माझी, तर तिथे ती खेळत यायची. तिला एका दिवशी मी असंच म्हटलं की तू 67चा पाढा म्हण, तू 75चा पाढा म्हण. तर तो पाढा तिने म्हणून दाखवला. ती म्हटली नाही की हा पाढा होऊ शकत नाही. तर त्यामुळं माझा कॉन्फिडन्स वाढत गेला की ही काहीतरी अफलातून आहे आमच्या घरामध्ये आणि ती करू शकते काहीतरी. नंतर 10वीला असताना तिला 96% मार्क मिळाल्यानंतर मी तिला नगरला घेऊन आलो. आणि नगरला घेऊन आल्यानंतर प्रश्न असा होता की तिला साईड कोणती घ्यायची. मग माझे जवळचे मित्र अमोल गोलप त्यांची चर्चा केली. मग त्यांनी त्यांचे एक अधिकारी होते मित्र गणेश बारजाजे, त्यांना घरी घेऊन आलेले. आणि बारजाज साहेबांच्या सहकार्याने म्हणण्यापेक्षा एक मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही स्पर्धा परीक्षा करू शकता. त्या दिवसानंतर आमच्या अपेक्षाही तिच्याकडनं वाढल्या आणि त्या पद्धतीने आम्ही तिच्याशी चर्चा करत गेलो की काही झालं तर तुला स्पर्धा परीक्षा करायचीच. या केसमध्ये तिने सांगितलं की MSc कंप्लीट करूया आपण आणि MSc कंप्लीट झाल्यानंतर मग आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूया. 11वी-12वी ती रेसिडेन्शियल कॉलेजला होती, तिथेही तिचे मार्क छान यायचे. नंतर BSc तिने नगर कॉलेजला केलं. तर नगर कॉलेजमध्ये सुद्धा आहे ना, नेहमी कोणत्याही प्रोग्राममध्ये ती सहभाग घ्यायची. तिथल्या शिक्षकांचे फोन वगैरे यायचे आणि टॉपर होती तिथे पण. खूप आनंद वाटतो या गोष्टीला. आज भाऊ असते तर कदाचित खूप आनंद झाला. खरं तर या सगळ्या खडतर परिस्थितीत नातेवाईक हे फक्त हळहळ व्यक्त करताना दिसतात किंवा मुलींच्या बाबतीत लग्न करून देऊन आपल्यावर पडलेली जबाबदारी झटकण्याकडेच नातेवाईकांचा कल असल्याचं दिसतं. पण योगिताच्या काकांनी आणि तिच्या सगळ्याच कुटुंबानं तिच्या अभ्यासात नेहमीच तिला लागेल ती मदत केली. खरं तर 4 चौघींप्रमाणेच BSc आणि नंतर MSc करणाऱ्या योगिताला स्टॅटिस्टिक या विषयात विशेष रस वाटू लागला. यानंतर तिनं सेट, नेट, गेट, RBI, MPSCच्या काही परीक्षाही पास केल्या आणि सध्या तिची सांख्यिकी अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. सो मी UPSCची इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस ISSC एक्झाम पास झाली आहे आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू होता. आणि ह्याचं प्रिपरेशन मी एप्रिल 2022 पासून करते आहे. आणि प्रिपरेशन करताना मग सेल्फ स्टडीज मॅक्सिमम होता आणि फ्रेंड्स आणि इतर जे सिनियर्स आहेत, टीचर्स आहेत, तर त्यांची खूप हेल्प मिळाली. पहिलं ते स्टॅटिस्टिक्स म्हणजे सुरुवातीला तर सब्जेक्टही माहीत नव्हता, आजही लोकांना माहीत नाही आहे. आणि मग ज्यावेळेस BScला आले त्यावेळेस ह्या सब्जेक्टबद्दल कळालं आणि मग इंटरेस्ट वाढत गेला आणि म्हणून मग BSc केलं, MSc केलं. MScला विद्यापीठामधून MSc केलं. तर मग आणि मग ISS बद्दल कळालं, म्हणून मग ISS कडे. या पदाच्या निवडीमागचं कारण जाणून घेताना योगितानं सांगितलं की सर्वसामान्य माणसांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी तयार करणं आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीविषयी सोप्या भाषेत लोकांना सांगणं या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एकूणच समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना उपयोगी पडतील आणि समजतील अशा पॉलिसीसाठी काम करण्यासाठी तिनं हे पद निवडल्याचं सांगितलेलं आहे. थोडक्यात काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा पास होऊनही समाजासाठी सतत कार्यरत राहण्यासाठी तयार झालेली ही तरुणी इतरांसाठी संदेश देताना सांगते, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल तरीही आपले 100% प्रयत्न हे आपल्याला उशिरा का होईना पण नक्कीच यश मिळवून देतात. कारण लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणाल तर तुम्ही ज्या पण क्षेत्रात जाताय तर मनापासून प्रयत्न करा, 100% द्या. जर 100% कष्ट केले तर यश नक्कीच मिळतं. भले ते थोडं लेट मिळेल पण नक्की मिळेल. म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
मग ह्याच याने मी पुढं